बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीनं निर्णय घेतलाय की 6 तारखेपासून बेस्टनं बंदची हाक दिलेली आहे। वेतनासंदर्भातल्या मागण्यांसाठी बेस्टनं अत्यंत महत्त्वाचा हा निर्णय घेतलेला आहे। मनश्री पाठक आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। मनश्री, एकूणच 6 तारखेचा हा बंद आणि त्याच दरम्यान येणारे सण याचा मुंबईकरांना त्रास होऊ शकतो। नक्कीच मुंबईकरांना याचा मोठा फटका बसणार आहे आणि अर्थात हा संप यासाठी पुकारला जातोय ते महत्त्वाचं कारण म्हणजे गेले कित्येक दिवस गेले कित्येक महिने बेस्टला जो तोटा सहन करावा लागतोय त्याच्यामुळे बेस्टच्या कर्मचाऱ्यांचे पगार सातत्याने रखडतायत, सातत्याने ते उशिरा होत आहेत आणि बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या या सगळ्या प्रश्नावरती आणि एकंदरीतच बेस्ट तोट्यात आहे या प्रश्नावरती कायमस्वरूपी तोडगा निघावा अशी बेस्ट कृती समितीची मागणी आहे। या मागणीला अजूनपर्यंत प्रशासनाकडून कोणतेही ठोस उत्तर दिलं जात नाहीये। त्यासाठी आधी कृती समितीने पर्याय स्वीकारला होता तो म्हणजे उपोषणाचा, साखळी उपोषणाचा। मात्र आता हे साखळी उपोषण बंद करण्यात येते तर त्याऐवजी 6 ऑगस्ट पर्यंत वाढ बघितली जाईल। 6 ऑगस्टला रक्षाबंधन साजरं करून हा बंद पुकारलेला आहे बेस्ट कृती समितीने, त्या बंदची हाक दिलेली आहे। त्याच्यामुळे एकंदरीतच आपल्याला लक्षात येईल की रक्षाबंधनासारखा सण, त्यातच येणाऱ्या सुट्ट्या आणि बेस्ट बंद यामुळे मुंबईकरांना कदाचित या 2 दिवसांमध्ये खूप मोठ्या हालाला तोंड द्यावं लागू शकतं। धन्यवाद मनश्री, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।